गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आणि कोणकोणत्या सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत हे आपण पाठीमागे पाहिलं होतं. तर आपण 3 टाईपचे रिएक्शन सांगितलेत. फर्स्ट हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, सेकंड नायट्रेशन ऑफ अल्केन अँड थर्ड इज सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर त्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन आणि आपले जे लास्ट लेक्चर आहे ते लास्ट लेक्चर आपण जे स्टॉप केलं होतं ते कुठे केलं होतं, तर ह्या रिएक्शनला आपण लेक्चर स्टॉप केलं होतं. पहा, ही रिएक्शन आपण ऑलरेडी पाहिली होती. जर आपण प्रोपेनची रिएक्शन क्लोरीनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट तर आपल्याला हे 2 कंपाऊंड मिळतात. फर्स्ट कंपाऊंड इज 1 क्लोरोप्रोपेन अँड सेकंड कंपाऊंड इज 2 क्लोरोप्रोपेन. ह्या प्रोपेनमध्ये हायड्रोजन किती टाईपचे होते? 2 टाईपचे होते. फर्स्ट टाईप इज प्रायमरी हायड्रोजन ॲटम. दिस इज 1 डिग्री हायड्रोजन ॲटम. दिस इज ऑल्सो 1 डिग्री हायड्रोजन ॲटम अँड दिस इज 2 डिग्री हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे हायड्रोजन ॲटम किती टाईपचे होते? 2 टाईपचे होते आणि त्यामुळे आपल्याला कंपाऊंड किती मिळाले? 2 मिळाले. 1 क्लोरोप्रोपेन अँड 2 क्लोरोप्रोपेन. तर इथे मेजर कोणता आहे? तर 2 क्लोरोप्रोपेन हा कंपाऊंड कसा आहे? मेजर आहे. याचं पर्सेंटेज आपल्याला किती मिळतं? 55% आणि 1 क्लोरोप्रोपेन हा आपल्याला मिळतो 45%. आणि आपण लास्ट लेक्चरला असं सांगितलं होतं की हाच का मेजर मिळतो 2 क्लोरोप्रोपेन. 1 क्लोरोप्रोपेन मेजर का मिळत नाही? हा आपल्याला 55% मिळतो, हा आपल्याला 45% मिळतो. मग 55% काय मिळतो हा? तर त्याचं रिझन आज आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, तर क्लोरिनेशन ऑफ अल्केन आपण ही रिएक्शन कोणती पाहतोय? हॅलोजिनेशनमधली क्लोरिनेशन ऑफ अल्केन. तर त्याच्यासाठी एक आपल्याला सिलेक्टिव्हिटी रेशो यूज करावा लागतो. काय यूज करावा लागतो? सिलेक्टिव्हिटी रेशो. सिलेक्टिव्हिटी रेशो फॉर क्लोरिनेशन. सिलेक्टिव्हिटी रेशो फॉर क्लोरिनेशन. मला सांग, हायड्रोजन किती टाईपचे असतात? अल्केनमध्ये हायड्रोजन हे किती टाईपचे असतात? 3 टाईपचे असतात. कोणते? 1 डिग्री हायड्रोजन, 2 डिग्री हायड्रोजन अँड 3 डिग्री हायड्रोजन. विच हायड्रोजन इज मोर रिएक्टिव्ह? 3 डिग्री हायड्रोजन इज मोर रिएक्टिव्ह. त्यामुळे मी फर्स्ट काय लिहितोय तर 3 डिग्री हायड्रोजन. त्यानंतर लिहितोय 2 डिग्री हायड्रोजन, 3 डिग्री हायड्रोजन, 2 डिग्री हायड्रोजन अँड 1 डिग्री हायड्रोजन. पहा, यांचा जो सिलेक्टिव्हिटी रेशो आहे तो काय आहे? पहा, सिलेक्टिव्हिटी रेशो. सिलेक्टिव्हिटी रेशो पहा, सिलेक्टिव्हिटी रेशो आहे 3 डिग्री हायड्रोजनचा 5, 3 डिग्री हायड्रोजनचा आहे 5, H2 2 डिग्रीचा आहे 3.8 आणि 1 डिग्रीचा आहे 1. पहा, रेशो काय आला? 3 डिग्री H2, 2 डिग्री हायड्रोजन H2, 1 डिग्री हायड्रोजन. रेशो काय? 5 H2, 3.8 H2, 1. आणि हा जर रेशो तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला काय करता येतं? हे पर्सेंटेज तुम्हाला काढता येतं. आता हे पर्सेंटेज कसं काढलं जातं ते आपण पाहूया. पहा, याच्यामध्ये फर्स्ट आपण काय करूया? प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री. प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री. कारण पहा, हा 1 डिग्री आहे ना, हा 1 डिग्रीचा एच रिमूव्ह झाला तर आपल्याला 1 क्लोरोप्रोपेन मिळतोय आणि 2 डिग्री एच रिमूव्ह झाला तर आपल्याला 2 क्लोरोप्रोपेन मिळतोय. मेजर कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहा, प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री एच म्हणजे याचं पर्सेंटेज आपण काढूया, नंतर याचं पर्सेंटेज आपण काढूया. पहा, फर्स्ट प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री हायड्रोजन. पहा, प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री कसं काढायचं? तर नंबर ऑफ 1 डिग्री हायड्रोजन, नंबर ऑफ 1 डिग्री हायड्रोजन हे लक्षात येतं ना. नंबर ऑफ 1 डिग्री हायड्रोजन इंटू काय करायचं? सिलेक्टिव्हिटी रेशो. सिलेक्टिव्हिटी रेशो. सिलेक्टिव्हिटी रेशो. पहा, प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री एच, प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री म्हणलं तरी चालेल सिम्पली. प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री इज इक्वल टू नंबर ऑफ 1 डिग्री एच इंटू सिलेक्टिव्हिटी रेशो इज इक्वल टू 6. नंबर ऑफ 1 डिग्री एच किती आहेत? हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले? 6 इंटू काय करायचं? सिलेक्टिव्हिटी रेशो 6. 1 डिग्री एचचा सिलेक्टिव्हिटी रेशो किती आहे? 1. मग 6 इंटू 1 हे काय आलं? आन्सर 6 आलं. समजले सर्वांना? हे फर्स्ट काय काढायचं? प्रपोर्शन काढायचं. प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री कसं करणार? नंबर ऑफ 1 डिग्री एच इंटू त्याचा सिलेक्टिव्हिटी रेशो. त्यानंतर आपण काढूया याचा 2 डिग्रीचा. हां, काय येईल मग सांगा? प्रपोर्शन ऑफ 2 डिग्री इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल? नंबर ऑफ 2 डिग्री एच इंटू त्याचा सिलेक्टिव्हिटी रेशो.
इंटू सिलेक्टिव्हिटी रेशो इज इक्वल टू नंबर ऑफ 2 डिग्री एच किती आहेत हे आहेत 2 डिग्री एच. 2 डिग्री कार्बन टेमला जे एच अटॅच असतात त्यांना आपण काय म्हणतो 2 डिग्री एच म्हणतो. म्हणजे 2 डिग्री एच किती आहेत 2 इंटू सिलेक्टिव्हिटी रेशो. सिलेक्टिव्हिटी रेशो किती आहे 2 डिग्री एचचा 3.8 हे ॲन्सर किती येणार 7.6. समजले सर्वांना. प्रोपोर्शन ऑफ 1 डिग्री किती आले 6 आणि प्रोपोर्शन ऑफ 2 डिग्री किती आले 7.6. प्रोपेनमध्ये 3 डिग्री एच आहे का प्रोपेनमध्ये 3 डिग्री एच आहे का नाही आहे. मग त्याचं प्रोपोर्शन काढायचं नाही, ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काढायचं. त्यानंतर आपण इथे लिहितो आहे टोटल प्रोपोर्शन. टोटल प्रोपोर्शन इज इक्वल टू 1 डिग्रीचं किती आहे 6 आहे प्लस 2 डिग्रीचं किती आहे 7.6 आहे. टोटल किती येणार आहे तर हे टोटल होणार 13.6. टोटल प्रोपोर्शन किती आलं 13.6 आलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण काढूया पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री. म्हणजे 1 क्लोरोप्रोपेनचा पर्सेंटेज किती येईल ते आपण काढूया. पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री टोटल किती आहे प्रोपोर्शन सांगा तर टोटल आहे 13.6. पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री आपण काढतोय तर काय करायचं टोटल प्रोपोर्शन किती आहे 13.6. आउट ऑफ 13.6 1 डिग्रीचं प्रोपोर्शन किती आहे 6 आहे. म्हणजे इथे काय लिहायचं 6 येतं सर लक्षात. आउट ऑफ 13.6 प्रोपोर्शन ऑफ 1 डिग्री 6 म्हणजे काय सांगा 6/13.6. पर्सेंटेज आपल्याला काढायचं ना. पर्सेंटेज काढत असेल तर काय करायचं 100 मल्टिप्लाय करायचं. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 600/13.6 हे पर्सेंटेज किती येतं ॲप्रॉक्सिमेटली 45%. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा हे किती येतं ॲप्रॉक्सिमेटली 45%. आता राहिलेलं काय असणार मग 2च आहेत ना 2च कंपाऊंड आहेत. त्यातला एक आला 45% तर राहिलेलं काय असणार 55%. तुम्ही कॅल्क्युलेशन करून सुद्धा काढू शकताय. कॅल्क्युलेशन कसं करणार याचं पर्सेंटेज ऑफ 2 डिग्री. कारण 2 डिग्री एच रिमूव्ह झाल्यानंतरच हा तयार झाला ना 2 क्लोरोप्रोपेन. म्हणजे काय येणार पर्सेंटेज ऑफ 2 डिग्री इज इक्वल टू काय येणार आउट ऑफ 13.6 2 डिग्रीचं प्रोपोर्शन किती आहे 7.6. म्हणजे काय येणार 7.6/13.6 इंटू काय करायचं 100 करायचं इज इक्वल टू. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन किती येतं ॲप्रॉक्सिमेटली 55%. टोटल किती आलं हे 100% आलं. मग आता मला सांगा पर्सेंटेज ऑफ 2 डिग्री किती आलं आहे 55% आलं आहे. आणि ज्याचं पर्सेंटेज जास्त असेल तो कंपाऊंड आपला कसा असतो मेजर असतो. समजलं सर्वांना. जर तुम्हाला क्लोरिनेशन ऑफ अल्केनचा जर तुम्हाला मेजर प्रोडक्ट आयडेंटिफाय करत असेल तर तुम्हाला काय लक्षात ठेवलं पाहिजे तर हा सिलेक्टिव्हिटी रेशो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. सिलेक्टिव्हिटी रेशो जर तुम्ही लक्षात ठेवला तरच तुम्हाला मेजर आणि मायनर हे तुम्हाला डिसाईड करता येणार आहे, अदरवाईज नाही. आलं लक्षात. तर हे नोट करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल सेकंड आपण पाहूया. एक्झाम्पल सेकंड आहे आयसोब्युटेन. आयसोब्युटेनचं स्ट्रक्चर काय CH3 दिस इज आयसोब्युटेन. याचं IUPAC नेम आहे 2-मिथाइल प्रोपेन. याची रिएक्शन आपण करतोय क्लोरीन सोबत इन प्रेझेन्स ऑफ लाईट H∣. आपल्याला इथे कंपाऊंड किती मिळतील आधी पहा. हायड्रोजन ॲटम किती आहेत किती टाईपचे हायड्रोजन ॲटम आहेत. हा कोणता हायड्रोजन आहे दिस इज 1 डिग्री हायड्रोजन. दिस इज अल्सो 1 डिग्री हायड्रोजन. दिस इज अल्सो 1 डिग्री हायड्रोजन. हा हायड्रोजन कोणता आहे तर हा हायड्रोजन आहे 3 डिग्री. हायड्रोजन किती टाईपचे आहेत 2 टाईपचे आहेत 1 डिग्री अँड 3 डिग्री. आता याच्यामध्ये 2 डिग्री हायड्रोजन ॲटम आहे का तर नाही आहे. मग आपल्याला प्रोडक्ट किती मिळतील सांगा तर 2 टाईपचे हायड्रोजन आहेत. म्हणजे आपल्याला कंपाऊंड किती मिळतील 2. पण आता एक मी सेंटेन्स महत्त्वाचं सांगते ते लक्षात ठेवतो मी. जेवढ्या टाईपचे हायड्रोजन अल्केनमध्ये असतात तर तेवढ्या टाईपचे आपल्याला प्रोडक्ट मिळतात. म्हणजे तेवढे प्रोडक्ट आपल्याला मिळतात. म्हणजे समजा 1 टाईपचा हायड्रोजन ॲटम असेल तर आपल्याला एकच प्रोडक्ट मिळणार. जर 2 टाईपचे हायड्रोजन ॲटम असतील तर आपल्याला 2 प्रोडक्ट मिळणार. पण प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही. कधी कधी
हायड्रोजन 3 टाईपचे असतात, म्हणजे 1 डिग्री पण असतो, 2 डिग्री पण असतो आणि 3 डिग्री पण असतो. पण त्यापासून आपल्याला कंपाऊंड किती मिळतात? 4 कंपाऊंड मिळतात. किती कंपाऊंड मिळतात आपल्याला? 4 कंपाऊंड मिळतात. म्हणजे प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही. आलं लक्षात? 4 कंपाऊंड मिळतात म्हणजे कसे मिळतात ते? तर त्यांचे IUPAC नेम वेगवेगळे असतात. आलं लक्षात? कारण स्ट्रक्चरल आयसोमरचं IUPAC नेम कसं असतं? डिफरंट असतं. पण आपण याच्यामध्ये किती कंपाऊंड मिळतील आपल्याला? पहा, फर्स्ट कंपाऊंड आपल्याला मिळेल. समजा आपण हा 1 डिग्री H घेतला आणि हा Cl घेतला, तर काय रिमूव्ह केला आपण? HCl. तर इथे राहिला CH2 आणि याला हा सेकंड Cl अटॅच होईल. म्हणजे आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल? पहा, CH3 CH3 CH2 Cl हा कंपाऊंड मिळेल. ओके. हां, याचा IUPAC नेम काय सांगा? दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड कार्बन एटम अँड दिस इज थर्ड कार्बन एटम. इथे लक्षात सर्वांच्या आहे. दिस इज फर्स्ट कार्बन एटम. हां, फर्स्ट कार्बन एटमला काय अटॅच आहे? Cl. त्यामुळे आपण काय लिहिणार? 1 क्लोरो. त्यानंतर काय येणार? 2 ला CH3. त्यामुळे काय येणार? 2 मिथाइल. 1 क्लोरो 2 मिथाइल आणि चेनमध्ये 3 कार्बन एटम आहेत. त्यामुळे अल्केन कोणता असेल? प्रोपेन. समजलं? तर हा 1 डिग्री H रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळाला? 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन मिळाला. जर समजा आपण हा 1 डिग्री H रिमूव्ह केला तर आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल? तोच मिळणार. त्याचा IUPAC नेम हेच येणार, 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. याचा अर्थ ते स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर वेगळं असणार आहे का? नाही. IUPAC नेम सेम आलं याचा अर्थ ते स्ट्रक्चर सेम आहे, कंपाऊंड सेम आहे. जर तुम्ही हा 1 डिग्री H रिमूव्ह केला तर इथं CH2 राहणार, याला Cl अटॅच होणार, त्याचं IUPAC नेम सुद्धा हेच येणार. याचा अर्थ तुम्ही हा 1 डिग्री H रिमूव्ह करा किंवा हा 1 डिग्री H रिमूव्ह करा किंवा हा तुम्ही 1 डिग्री H रिमूव्ह करा, हे तीनही 1 डिग्री H एकसारखेच आहेत. कुठलाही H तुम्ही रिमूव्ह केला तुम्हाला हाच कंपाऊंड मिळणार, 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. त्यानंतर जर समजा आपण 3 डिग्री H घेतला आणि इथला Cl घेतला, HCl रिमूव्ह केला तर इथे काय राहणार? C राहणार. सेकंड Cl ह्या Cला अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल? पहा, CH3 इथं Cl अटॅच होईल. याचा IUPAC नेम काय असेल? 1 2 3 किंवा 1 2 3. हा आहे सेकंड कार्बन एटम. सेकंड कार्बन एटमला काय अटॅच आहे? Cl. त्यामुळे काय आलं? 2 क्लोरो. सेकंड कार्बन एटमलाच काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. त्यामुळे काय आलं? 2 मिथाइल आणि 3 कार्बन एटमची चेन आहे, त्यामुळे प्रोप आणि लास्ट ANE. हे आलं 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड सेम आहे का? नाही आहे. याचा IUPAC नेम वेगळं, याचा IUPAC नेम वेगळं. याचा अर्थ हे 2 कंपाऊंड डिफरंट आहेत. म्हणजे आपल्याला किती कंपाऊंड मिळाले? पहा, तर आपल्याला मिळाले हे 2 कंपाऊंड. कोणते 2 कंपाऊंड मिळाले? 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन अँड 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. मग याच्यामध्ये मेजर कंपाऊंड कोणता? 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन मेजर आहे का 2 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन मेजर आहे? तर हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर काय करायचं? सिलेक्टिव्हिटी रेशो यूज करायचा. सिलेक्टिव्हिटी रेशो आय थिंक तुम्हाला आता माहीत झालं असेल. बरं, सिलेक्टिव्हिटी रेशो काय? 3 डिग्रीचा 5, 2 डिग्रीचा 3.8 आणि 1 डिग्रीचा 1 आहे. आलं लक्षात? त्यानंतर आपण प्रपोर्शन काढूया. हा 1 डिग्री आहे आणि हा 3 डिग्री आहे. 2 डिग्री तर नाहीच इथं. चला, proportion of 1 degree H is equal to फॉर्म्युला काय? नंबर ऑफ 1 डिग्री H इंटू सिलेक्टिव्हिटी रेशो. नंबर ऑफ 1 डिग्री H किती आहेत? हे 3 आणि हे 3 टोटल किती झाले? 9 इंटू सिलेक्टिव्हिटी रेशो किती याचा? 1 इज इक्वल टू 9. समजलं? पुढे प्रपोर्शन ऑफ 3 डिग्री H, प्रपोर्शन ऑफ 3 डिग्री, इथं 3 डिग्री आपण लिहूया फक्त. प्रपोर्शन ऑफ 3 डिग्री इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ 3 डिग्री H इंटू सिलेक्टिव्हिटी रेशो इज इक्वल टू नंबर ऑफ 3 डिग्री H किती आहे? एकच आहे फक्त, 1 इंटू 3 डिग्री Hचा सिलेक्टिव्हिटी रेशो काय आहे? 5 आहे. इज इक्वल टू काय येणार आहे? 5. त्यानंतर टोटल प्रपोर्शन करा. टोटल प्रपोर्शन किती येणार आहे? टोटल प्रपोर्शन 9 + 5 येणार इज इक्वल टू 14. 1 डिग्रीचं किती आहे? 9 आणि 3 डिग्रीचं किती आहे? 5. टोटल किती होणार आहे? 14. इथे लक्षात. त्यानंतर आपण पाहू आता नेक्स्ट पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री इज इक्वल टू, म्हणजे याचं पर्सेंटेज, कारण हा याची रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला काय मिळाला आहे? हा कंपाऊंड मिळाला आहे. म्हणजे हा किती पर्सेंट तयार झाला ते आता आपल्याला निघेल. पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री इज इक्वल टू
टोटल किती आहे तर टोटल आहे 14. आलं लक्षात. आउट ऑफ 14 1 डिग्रीचं प्रपोर्शन किती आहे 9 म्हणजे काय येणार 9/14 इज इक्वल टू पर्सेंटेज काढायचं ना आपल्याला इंटू काय करायचं 100 करायचं इज इक्वल टू आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन किती येतं तर हे कॅल्क्युलेशन येतं 64%. तुम्ही करून बघा हे कॅल्क्युलेशन 900/14 करा 900/14 काय येणार 64 येणार. पुढे पर्सेंटेज ऑफ 3 डिग्री दोनच कंपाऊंड आहेत ना मग हा किती आला तर हा आला आपला 64%. हा किती आला आपला 64%. मग राहिलेला काय असणार हा असणार किती राहिला सांगा 36%. पहा कॅल्क्युलेशनवरून सुद्धा तुम्ही काढू शकताय. पहा टोटल किती आहे 14 आउट ऑफ 14 3 डिग्रीचं प्रपोर्शन किती आहे 5 इंटू काय करायचं 100 इज इक्वल टू आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन किती येतं 36%. समजलं सर्वांना आहे. हा किती आला 36%. मग मला सांगा पर्सेंटेज कुणाचं जास्त आलं आहे 1-chloro-2-methyl-propaneचं 1-chloro-2-methyl-propaneचं पर्सेंटेज जास्त आलं आहे आणि त्यामुळे आपला हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे मेजर. तर हा कंपाऊंड आहे मेजर आणि हा कंपाऊंड कसा आहे मायनर. समजलं सर्वांना. आणि सिलेक्टिव्हिटी रेशो हा फक्त कुठे यूज करायचा तर हॅलोजिनेशन ऑफ अल्केनमध्ये क्लोरिनेशनला वापरायचं आहे. क्लोरिनेशन Cl क्लोरिनेशन तर समजतं आहे. क्लोरीनसोबत रिएक्शन केलं की लक्षात ठेवायचं ते क्लोरिनेशन रिएक्शन आहे. कुणाची अल्केनची. अल्केनची रिएक्शन जेव्हा क्लोरीनसोबत करतो ना तेव्हा ते क्लोरिनेशन रिएक्शन असते आणि ह्याच रिएक्शनला फक्त काय करायचा सिलेक्टिव्हिटी रेशो यूज करायचा. समजलं सर्वांना आहे हे नोट करा. अजून आपण एक एक्झाम्पल पाहूया. हे खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. पहा 2-methyl-butane. एक्झाम्पल आहे CH3 CH CH3 CH2 CH3 plus Cl2 in presence of light H nu in presence of light. Major product is तर ह्या रेशोमध्ये मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल आपल्याला. याचा IUPAC नेम काय आहे दिस इज 2-methyl-butane. इथे लक्षात 1 2 3 4 2ला काय अटॅच आहे CH3 अटॅच आहे. दिस इज कॉल्ड 2-methyl-butane. याचं जर तुम्ही कॉमन नेम जर सांगितलं तर काय येणार आयसोपेंटेन आहे हा आणि IUPAC नेम काय त्याचं 2-methyl-butane. आणि तुम्हाला काय विचारलं आहे जर याची रिएक्शन क्लोरीनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ लाईट तर मेजर प्रोडक्ट कोणता मिळेल ते तुम्हाला विचारलं आहे. आधी आपण याच्यामध्ये हायड्रोजन किती टाईपचे आहेत ते बघूया. हायड्रोजन किती टाईपचे आहेत. हा हायड्रोजन कोणता आहे दिस इज 1 डिग्री हायड्रोजन. हा कोणता आहे दिस इज 2 डिग्री हायड्रोजन. हा कोणता आहे दिस इज 3 डिग्री हायड्रोजन. हा कोणता आहे 1 डिग्री हायड्रोजन. हा कोणता आहे 1 डिग्री हायड्रोजन. हायड्रोजन किती टाईपचे आहेत तीनही टाईपचे हायड्रोजन याच्यामध्ये आहेत 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री. आता आपण काय करूया. आता पहा मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं जेवढ्या टाईपचे हायड्रोजन आहेत तेवढे कंपाऊंड आपल्याला मिळतात प्रोडक्ट आपल्याला तेवढे मिळतात. पण हे काही एक्झाम्पलसाठी लागू होतं काही एक्झाम्पलसाठी लागू होत नाही. म्हणजे 3 टाईपचे हायड्रोजन आहेत म्हणजे तुम्हाला तीन प्रोडक्ट मिळणार असं कधी होत नाही बरं का. 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री 3 टाईपचे हायड्रोजन आहेत. समजा आपण काय करूया हा 1 डिग्री H रिमूव्ह करूया. काय सांगतो नीट लक्ष इकडं. हा 1 डिग्री H जर आपण रिमूव्ह केला हा H आणि हा Cl HCl बाहेर जाऊ द्या तो बाय प्रोडक्ट आता इथे काय राहिलं CH2 आणि त्याला काय अटॅच झाला हा Cl. मग आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल CH3 CH2 इथे काय राहिलं CH2 राहिलं. त्यानंतर याला काय अटॅच होणार Cl. याचा IUPAC नेम काय असणार हा फर्स्ट कार्बन ॲटम झाला तुमचा 1 2 3 4 1ला काय अटॅच आहे Cl त्यामुळे याचा IUPAC नेम काय येणार 1-chloro 1 2 3 3ला काय अटॅच आहे CH3 त्यामुळे काय येणार 3-methyl. टोटल किती कार्बन ॲटम आहेत 4 त्यामुळे वर्ड रूट ब्यूट आणि लास्ट ANE. तर मिळाला आपल्याला हा फर्स्ट कंपाऊंड 1-chloro-3-methyl-butane. समजलं सर्वांना. पुढे आता आपण काय करूया ह्या कार्बन ॲटमचा हायड्रोजन रिप्लेस करूया. कोणत्या कार्बनचा ह्या कार्बनचा स्टार केलेल्या कार्बन ॲटमचा म्हणजे 2 डिग्री H आपण काय करूया रिप्लेस करूया 2 डिग्री H. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह होणार HCl रिमूव्ह होणार.
इथे काय राहणार CH आणि त्याला हा सेकंड Cl अटॅच होणार. पहा मग आपल्याला कंपाऊंड काय मिळेल CH3 पुढे CH इथे CH3 ॲज इट इज. इथे काय राहणार CHला काय अटॅच होणार Cl आणि पुढे हा CH3. सांग याचा IUPAC नेमकं आलं. तुम्हाला ह्या एंडकडं नंबरिंग करावं लागेल 1 2 3 4. 2ला Cl आहे त्यामुळे काय येणार 2 क्लोरो. त्यानंतर 3ला काय अटॅच आहे मिथाइल आहे त्यामुळे काय येणार 3 मिथाइल. टोटल कार्बन मीन मेन चेन 4 ब्यूट अँड लास्ट इज ANE 2 क्लोरो 3 मिथाइल ब्यूटेन. याचा आणि याचा IUPAC नेम सेम आहे का नाही आहे डिफरंट आहेत. याचा अर्थ ते डिफरंट कंपाऊंड्स आहेत. आता आपण काय करूया हा 3 डिग्री H आपण रिमूव्ह करूया. हा 3 डिग्री H आणि हा Cl HCl रिमूव्ह झाला. जो सेकंड Cl आहे तो सेकंड Cl ह्या 3 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच करा म्हणजे आपल्याला कोणता कंपाऊंड मिळेल पहा CH3C CH3 Cl. इथे Cl अटॅच होईल हा CH2 ॲज इट इज CH3. लक्षात आलं आपण कोणता हायड्रोजन रिप्लेस केला आहे तर 3 डिग्री H आपण रिप्लेस केला आहे म्हणजे हा स्टार केलेला हायड्रोजन आपण रिप्लेस केलं आहे. समजतं ना सर्वांना. याचा IUPAC नेम काय. आता तुम्हाला नंबरिंग ह्या एंडकडनं करावं लागेल कारण ह्या एंडकडनं Cl तुमचा जवळ आहे आलं लक्षात. कारण ह्या एंडकडनं 1 2 3 आहे ह्या एंडकडनं 2ला आहे 1 2 त्यामुळे ह्या एंडकडनं नंबरिंग करायची 1 2 3 4. 2ला Cl त्यामुळे काय आलं सांगा 2 क्लोरो 2ला काय अटॅच आहे मिथाइल 2 क्लोरो 2 मिथाइल ब्यूट आणि लास्ट ANE. ह्या दोघांपेक्षा याचा IUPAC नेम कसं आलं वेगळं आलं ना. याचा अर्थ हा कंपाऊंडसुद्धा कसा आहे वेगळा आहे. IUPAC नेम वेगळं म्हणजे कंपाऊंड वेगळा. आयसोमेरिझममध्ये आपण पाहिले. आता ठीक आहे आपण काय करूया हा 1 डिग्री H रिमूव्ह करूया. कोणता 1 डिग्री H हा जो 1 डिग्री H आहे ना तो 1 डिग्री H आपण काय करूया रिमूव्ह करूया. सांगा बरं काय तयार होईल इथे काय राहणार हा H आणि हा Cl HCl रिमूव्ह झाला. इथे काय राहिलं CH2 राहिलं ना CH2 काय राहिलं इथं CH2 पुढे CH हा CH3 पुढे CH2 आणि नंतर हा लास्ट CH3. इथे आपल्याला काय अटॅच करावं लागेल Cl अटॅच करावं लागेल. इथे लक्षात कारण आपण हा H रिमूव्ह केला हा H आणि हा Cl HCl गेला राहिलेला सेकंड Cl इथे अटॅच होणार. याचा IUPAC नेम करणार बरं तुम्ही कोणत्या एंडकडनं नंबरिंग करणार तर तुम्ही ह्या एंडकडनं नंबरिंग करणार 1 2 3 4. 1ला काय अटॅच आहे Cl 1 क्लोरो पुढे 2ला काय अटॅच आहे CH3 2 मिथाइल ब्यूट अँड लास्ट ANE 1 क्लोरो 2 मिथाइल ब्यूटेन. ह्या तिन्हींपेक्षा वेगळा IUPAC नेम आला ना म्हणजे हे स्ट्रक्चरसुद्धा हा कंपाऊंडसुद्धा कसा आहे वेगळा आहे कारण ह्या तिन्हीपेक्षा वेगळा आहे. जर आता आपण हा H रिमूव्ह केला कोणता H हा H जर आपण रिमूव्ह केला तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल तर कंपाऊंड कोणता मिळणार आहे हाच कंपाऊंड तुम्हाला मिळणार आहे. इथे काय राहणार CH2 आणि या CH2ला काय अटॅच होणार Cl. त्याचं तुम्ही IUPAC नेम लिहून बघा हेच येतं आहे 1 क्लोरो 2 मिथाइल ब्यूटेन. तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याशिवाय काय येणार नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला आपल्याला प्रॅक्टिस खूप करावी लागते खूप रिएक्शन्स आपल्याला लिहून काढावे लागतात तरच आपल्या त्या लक्षात राहतात अदरवाईज लक्षात राहत नाहीत. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला हायड्रोजन ॲटम किती टाईपचे होते हायड्रोजन ॲटम किती टाईपचे होते मला सांगा 3 टाईपचे होते 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री हायड्रोजन बरोबर. मग मला सांगा हायड्रोजन ॲटम 3 टाईपचे होते पण तुम्हाला कंपाऊंड किती मिळाले 4 मिळाले 4 वेगळे कंपाऊंड मिळाले तुम्हाला इथं लक्षात. मग मला सांगा हा पण 1 डिग्री H होता आणि हे पण काय 1 डिग्री H आहेत. मग हा 1 डिग्री H आणि इथले 1 डिग्री H ते एकाच टाईपचे आहेत का हा 1 डिग्री H हा 1 डिग्री H आणि इथले हे 1 डिग्री H ते एकाच टाईपचे आहेत का नाहीत आहेत 1 डिग्री पण ते एका टाईपचे नाहीत कारण हा 1 डिग्री H रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला हा कंपाऊंड मिळाला 1 क्लोरो 3 मिथाइल ब्यूटेन आणि हा 1 डिग्री H रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला मिळाला 1 क्लोरो 2 मिथाइल ब्यूटेन. याचा अर्थ ते 1 डिग्री H आहेत परंतु ते डिफरंट आहेत. मग मला सांगा इथं हायड्रोजन किती टाईपचे झाले आता 4 टाईपचे झाले 1 डिग्रीचे हे 2. या लक्ष ठेवा हा स्टार केलेला 1 डिग्री H आणि इथे हॅशटॅग केलेला 1 डिग्री H हॅशटॅग केले पाहिजे ते कसे आहेत वेगळे आहेत. हा 1 डिग्री H वेगळा आणि हे 1 डिग्री H वेगळे आलं लक्षात. आता मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे. काय होमवर्क देतो आहे दिस इज A ऑप्शन दिस इज B ऑप्शन दिस इज C ऑप्शन अँड दिस इज D ऑप्शन.
विच इज मेजर प्रोडक्ट, खालीलपैकी कोणता प्रोडक्ट हा मेजर आहे. तुम्हाला काय करावं लागेल, सिलेक्टिव्हिटी रेशो यूज करावं लागेल. समजले सर्वांना. तर तुम्हाला याचा सिलेक्टिव्हिटी रेशो वेगळाच येईल, याचा वेगळाच येईल, याचा वेगळा येईल, याचा वेगळा येईल. ज्याचं पर्सेंटेज जास्त येईल ना, ज्याचं पर्सेंटेज जास्त येईल आणि कॅल्क्युलेट कसं करायचं आहे हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे. 2 एक्झाम्पल आपण असे घेतलेले आहेत. ते रिव्हर्स जावा, व्हिडिओ बघा, तुम्ही कॅल्क्युलेशन कसं केलं आहे ते चेक करा, बघा ते एकदा आणि प्रॅक्टिस करा. आणि कमेंट सेक्शनमध्ये काय करा, जो कंपाऊंड मेजर येईल तो कंपाऊंड मेन्शन करा तिथे. आलं लक्षात. बघूया कोणाचा आन्सर करेक्ट येतं आहे. समजले सर्वांना हे. तर हे नोट करा. तुम्हाला काय विचारलं मी, ज्याचं पर्सेंटेज जास्त येईल, ज्याचं पर्सेंटेज प्रपोर्शन नाही, ज्याचं पर्सेंटेज जास्त येईल तो कंपाऊंड कसा असणार आहे, मेजर असणार आहे. आलं लक्षात सर्वांच्या. तर कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर मेन्शन करायचा आहे. बघूया आपण आन्सर कोणाचं करेक्ट येतं आहे आणि फर्स्ट कोण आन्सर देते ते आपण बघूया. नोट करा हे. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनमध्ये आपण फर्स्ट पाहिलं क्लोरिनेशन ऑफ अल्केन आणि आपण सेकंड पाहतोय ब्रोमिनेशन ऑफ अल्केन, ब्रोमिनेशन रिएक्शन. मग मला सांगा ब्रोमिनेशन रिएक्शन म्हणजे काय असेल, तर अल्केनची रिएक्शन ब्रोमिनसोबत करायचं. जसं क्लोरिनेशन ऑफ अल्केन म्हणजे आपण काय सांगतो, अल्केन रिएक्ट्स विथ क्लोरीन. तसं ब्रोमिनेशन म्हणजे काय, अल्केन रिएक्ट्स विथ ब्रोमिन. एकदम सिंपल आहे. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन याची आपण फर्स्ट डेफिनेशन लिहा. व्हॉट इज मीन बाय ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. तर पहा, हायड्रोजन atoms of alkane, hydrogen atoms of alkane are replaced by bromine atom, bromine atom म्हणजे कोणता, Br, called ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. तर ब्रोमिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, ज्या रेशमध्ये अल्केनचा हायड्रोजन ॲटम हा ब्रोमिन ॲटमने रिप्लेस केला जाईल त्या रेशनला म्हणायचं ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. याच्यामध्ये आपण जनरल रिएक्शन पाहूया. अल्केन आपण जनरली कसं लिहितो, RH, दिस इज अल्केन प्लस. आता इथं रिएक्शन कोणासोबत करायचं आहे, ब्रोमिनसोबत, Br2. क्लोरिनेशनमध्ये Cl2, ब्रोमिनेशनमध्ये Br2. इन प्रेझेन्स ऑफ लाईट H न्यू. सांगा बरं काय तर होईल. हा H आणि यातला एक Br काय रिमूव्ह झाला, HBr रिमूव्ह झाला. शिल्लक काय राहिलं इथं R आणि त्याला काय अटॅच होणार, Br. दिस इज प्रोडक्ट. कोणता आहे, R म्हणजे काय, अल्काईल आणि Br आहे त्यामुळे काय लिहायचं, ब्रोमाइड, अल्काईल ब्रोमाइड. अल्केन रिएक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ लाईट टू गिव्स अल्काईल ब्रोमाइड. एकदम सिंपल आहे. आपण आता याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH4, दिस इज मिथेन, मिथेनची आपण रिएक्शन करतोय ब्रोमिनसोबत Br2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट. सांबर काय तयार होईल, यातला एक H आणि हा Br काय रिमूव्ह करा, HBr रिमूव्ह करा, HBr रिमूव्ह झाला. प्लस शिल्लक राहिले तर CH3 आणि त्याला काय अटॅच होणार, हा सेकंड Br. समजतं ना हे. याचा IUPAC नेम काय आहे, तर याचं IUPAC नेम आहे ब्रोमोमिथेन. दिस इज कॉल्ड ब्रोमोमिथेन. मिथेन रिएक्ट्स विथ ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ लाईट टू गिव्स ब्रोमोमिथेन. आता याच्यामध्ये एकच हायड्रोजन आहे, 1 डिग्री H आहे, 1 डिग्री H तुम्हाला एकच प्रॉडक्ट मिळाला. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, इथेन CH3 सिंगल बॉन्ड CH3, दिस इज इथेन. इथेनची आपण रिएक्शन करूया ब्रोमीनसोबत प्लस Br2 इन प्रेझेन्स ऑफ लाईट, काय तयार होईल, हा पण 1 डिग्री H, हा पण 1 डिग्री H. कोणताही 1 डिग्री H रिमूव्ह करा तुम्हाला मिळणारं कंपाऊंड एकच मिळणार, सेमच मिळणार. हा H आणि हा Br, हा H आणि हा Br काय रिमूव्ह झाला, HBr रिमूव्ह झाला. प्लस शिल्लक राहिलं CH3, इथे CH2 आणि CH2ला काय अटॅच होणार, Br. कंपाऊंड काय मिळाला, CH3CH2Br and the IUPAC name of this compound is ब्रोमोइथेन. दिस इज ब्रोमोइथेन. समजले सर्वांना. आता इथं हायड्रोजन 1 डिग्री होता, इथे हायड्रोजन 1 डिग्रीच होता. हा पण 1 डिग्री H, हा पण 1 डिग्री H. त्याच्यामुळे तुम्ही कोणताही 1 डिग्री H रिमूव्ह केला तरी तुम्हाला मिळणारा कंपाऊंड हा सेम मिळत होता, ब्रोमोइथेन. आता हे पहिले 2 एक्झाम्पल एकदम इझी होते. समजले सर्वांना हे नोट करा. आपण थर्ड एक्झाम्पल पाहूया. नोट करा हे, नोट सर्वांनी.
हां, आपण पाहूया थर्ड एक्झाम्पल ब्रोमिनेशनचं. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय करायचं, तर अल्केनची रेशन ब्रोमिनसोबत करायची. एकदम सिंपल आहे. हां, एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल आहे CH3 CH2 CH3. दिस इज प्रोपेन प्लस याची रेशन आपण करूया ब्रोमिनसोबत इन प्रेझेन्स ऑफ लाईट. सांग प्रोपेनमध्ये हायड्रोजन किती टाईपचे आहेत, तर 2 टाईपचे आहेत. दिस इज 1 डिग्री H, दिस इज 2 डिग्री H अँड दिस इज 1 डिग्री H. हां, आपण काय करूया, हा 1 डिग्री H रिमूव्ह करूया. हा 1 डिग्री H आणि हा Br, HBr रिमूव्ह होणार. इथं राहणार CH2, त्याला काय अटॅच होणार Br. हे तर समजतं ना आता सर्वांना, एकदम सिंपल आहे. CH3 CH2 CH2 Br हा मिळाला आपल्याला कंपाऊंड. कोणता आहे, 1 ब्रोमोप्रोपेन. दिस इज 1 ब्रोमोप्रोपेन. पहा आपण हा काय करूया, 2 डिग्री H रिमूव्ह करूया. यातला 2 डिग्री H आणि हा Br, HBr रिमूव्ह झाला. सेकंड Br इथे CH ला अटॅच करा. इथे 2 H आहेत ना, 1 H गेल्यानंतर काय राहणार, एकच H राहणार. म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, CH3 CH Br CH3. पहा याचा IPS नेम काय, 2 ब्रोमोप्रोपेन. दिस इज 2 ब्रोमोप्रोपेन. जर तुम्ही हा 1 डिग्री H रिमूव्ह केला तर काय मिळणार, हाच कंपाऊंड तुम्हाला मिळणार 1 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे हा 1 डिग्री H आणि हा 1 डिग्री H कसे आहेत, एकाच टाईपचे आहेत. ते 1 डिग्री H दोन्ही पण एकाच टाईपचे आहेत. कारण हा H रिमूव्ह करा किंवा हा H रिमूव्ह करा, मिळणारा तुम्हाला कंपाऊंड एकच मिळतो आहे. कारण त्याचा IPS नेम सेम येतं आहे, 1 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे कंपाऊंड किती मिळाले तुम्हाला सांगा, 2 कंपाऊंड मिळाले, 1 ब्रोमोप्रोपेन अँड 2 ब्रोमोप्रोपेन. विच इज मेजर. कारण नीटमध्ये आणि JEEमध्ये आपल्याला काय विचारतात, मेजर प्रोडक्ट विचारतात. मेजर कोणता आहे, 1 ब्रोमोप्रोपेन आहे का 2 ब्रोमोप्रोपेन आहे. एक सेंटेन्स सांगतो मी, महत्त्वाचं सेंटेन्स. ब्रोमिनेशनचे प्रोडक्ट लिहिणं एकदम सोपे आहे ॲज कम्पेअर टू क्लोरिनेशन. क्लोरिनेशनपेक्षा ब्रोमिनेशनचे प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट लिहिणं खूप सोपं आहे. फक्त काय करायचं आहे, जो रिॲक्टिव्ह H आहे ना, तो रिॲक्टिव्ह H बघायचा. मला सांगा, रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन आपण पाहिलं होतं. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन आठवते ना, रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. सांगा काय होते रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन, विच हायड्रोजन इज मोर रिॲक्टिव्ह. 3 डिग्री हायड्रोजन इज मोर रिॲक्टिव्ह दॅन 2 डिग्री हायड्रोजन दॅन 1 डिग्री हायड्रोजन. आता ब्रोमिनेशनमध्ये काय करायचं, ब्रोमिनेशन रेशन आहे ना, Br2 आहे, ब्रोमिनेशन आहे. तर ब्रोमिनेशनमध्ये काय करायचं पहा, फक्त काय करायचं, रिॲक्टिव्ह हायड्रोजन बघायचा कोणता आहे तो. आणि रिॲक्टिव्ह हायड्रोजन काढल्यानंतर आणि तिथे ब्रोमिन अटॅच केल्यानंतर जो तुम्हाला कंपाऊंड मिळेल तोच तुमचा मेजर असेल. म्हणजे एकदम सिंपल आहे ना. ब्रोमिनेशनचा मेजर प्रोडक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी पहा काय करायचं, फक्त मला सांगा, इथे प्रोपेनमध्ये 2 टाईपचे हायड्रोजन आहेत, 1 डिग्री अँड 2 डिग्री. मला सांग 2 डिग्री H रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला कोणता कंपाऊंड मिळाला, 1 ब्रोमोप्रोपेन मिळाला का 2 ब्रोमोप्रोपेन मिळाला. तर आपल्याला मिळाला 2 ब्रोमोप्रोपेन. 2 डिग्री H रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळाला, 2 ब्रोमोप्रोपेन हा आपल्याला मेजर मिळाला. कारण 2 ब्रोमोप्रोपेन हा कंपाऊंड आपल्याला मिळाला आणि तो मेजर कंपाऊंड आहे. काय मेजर आहे त्याचं रिझन सांगतो. प्रोपेनमध्ये 3 डिग्री H आहे का, नाही आहे, 3 डिग्री H नाही आहे. फक्त काय आहे, 1 डिग्री H अँड 2 डिग्री H. मोर रिॲक्टिव्ह कोण आहे, 2 डिग्री H. म्हणजे काय करायचं, 2 डिग्री H रिमूव्ह झाल्यानंतर जो कंपाऊंड मिळाला तो कंपाऊंड कसा आहे, मेजर आहे. तो कंपाऊंड कसा आहे, मेजर आहे. फक्त काय बघायचं आहे, रिॲक्टिव्ह हायड्रोजन पाहिजे. हा मेजर झाला आणि हा तुमचा काय झाला, मायनर. ते नाही लिहिलं तरी पण चालेल. आता मायनर समजलं आपण काय केलं ते. ब्रोमिनेशनमध्ये जर तुम्हाला मेजर प्रोडक्ट लिहायचा असेल तर काय करायचं, तर अल्केनमधला फक्त रिॲक्टिव्ह हायड्रोजन काढायचा जो मोर रिॲक्टिव्ह आहे तो, आणि त्या ठिकाणी फक्त हायड्रोजन अटॅच करायचा. हा झाला तुमचा मेजर प्रोडक्ट. एकदम सिंपल आहे. आता याचा सिलेक्टिव्हिटी रेशो आहे, पहा याचा सिलेक्टिव्हिटी रेशो आहे, पण यूज करायची गरज नाही अजिबात. डोळं झाकून तुम्ही काय करायचं आहे, रिॲक्टिव्ह H काढायचा, त्या ठिकाणी ब्रोमिन अटॅच करायचा, तुम्हाला मिळाला मेजर प्रोडक्ट. पहा सिलेक्टिव्हिटी रेशो फॉर ब्रोमिनेशन. मला सांग हायड्रोजन किती टाईपचे आहेत, 3 टाईपचे आहेत.
मोर रिएक्टिव्ह कोण आहे 3 डिग्री H, त्यानंतर आहे 2 डिग्री H आणि त्यानंतर आहे 1 डिग्री H. पहा ब्रोमिनेशनसाठी सिलेक्टिव्हिटी रेशो आहे, सिलेक्टिव्हिटी रेशो काय आहे तर 1600:82:1. मला सांगा 3 डिग्री Hचा सिलेक्टिव्हिटी रेशो किती आहे 1600. तुम्ही किती पण 2 डिग्री H आणा आणि त्याला मल्टिप्लाय करा 82 काहीच उपयोग होणार नाही. त्याचा एक जरी असला ना तरी 1600 होतोय तो. लक्षात आलं का सर्वांच्या? त्यामुळे सिलेक्टिव्हिटी रेशो लक्षात ठेवा तुम्ही, पण कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही. हां, जर क्लोरिनेशन असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावंच लागेल आणि कॅल्क्युलेशन केलं तरच तुम्हाला मेजर आयडेंटिफाय करता येणार आहे. ब्रोमिनेशनमध्ये तसं नाही आहे. ब्रोमिनेशनमध्ये कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. रिॲक्टिव्ह H काढा, त्या ठिकाणी ब्रोमिन अटॅच करा, हा झाला तुमचा मेजर प्रॉडक्ट. समजलं सर्वांना? हे लिहून घ्या. आपण एक्झाम्पल नेक्स्ट लिहून घ्या. फोर्थ एक्झाम्पल आयसोब्युटेन. दिस इज 2-मिथाइल प्रोपेन. IUPAC नेम काय आहे 2-मिथाइल प्रोपेन. दिस इज 2-मिथाइल प्रोपेन. दिस इज 2-मिथाइल प्रोपेन. कॉमन नेम काय आयसोब्युटेन. पहा याची आपण रिएक्शन करूया ब्रोमिन सोबत Br2 इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. तुम्हाला आधी मला सांगा प्रोडक्ट तुम्हाला किती मिळतील आणि कोणते मिळतील, किती मिळतील आणि कोणते मिळतील सांगा. आपण काय करूया, हा H कोणता आहे 1 डिग्री H, हा H 1 डिग्री H, हा 1 डिग्री H, हा कोणता आहे 3 डिग्री H आहे. आधी आपण काय करूया, हा 1 डिग्री H रिमूव्ह करूया. इथे काय राहणार CH2 राहणार, त्या ठिकाणी काय अटॅच होणार Br2. म्हणजे कंपाऊंड आपल्याला काय मिळेल सांगा. फर्स्ट CH3, पुढे CHला काय अटॅच होणार CH3, परत पुढे CH2 आणि CH2ला पुढे काय अटॅच होणार Br. आलं लक्षात? तर तुम्हाला मिळेल हा फर्स्ट कंपाऊंड. दिस इज कॉल्ड 1 ब्रोमो. IUPAC नेम लिहितील ना का लिहू इथं 1 ब्रोमो 2-मिथाइल 1 ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन. दिस इज IUPAC नेम. जर आपण हा 1 डिग्री H रिमूव्ह केला तर काय मिळणार, तोच मिळणार, त्याचा IUPAC नेम हेच येणार. हा 1 डिग्री H रिमूव्ह केला तर तोच मिळणार, त्याचा IUPAC नेम सुद्धा हेच येणार. म्हणजे हे 3 जे 1 डिग्री H आहेत ना ते एकाच टाईपचे आहेत. हे 9 हायड्रोजन एकाच टाईपचे आहेत ते. आपण काय करू आता 3 डिग्री H रिमूव्ह करूया. हा H आणि हा Br, HBr रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी काय अटॅच होणार Br अटॅच होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार CH3, पुढे CH3 आणि इथे अटॅच काय होणार Br अटॅच होणार. याचा IUPAC नेम काय, दिस इज 2 ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन. 2 ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन. किती कंपाऊंड मिळाले, 2 कंपाऊंड मिळाले तुम्हाला. एक मिळाला 1 ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन आणि दुसरा मिळाला तुम्हाला 2 ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन विच इज मेजर. ब्रोमिनेशनमध्ये मेजर कंपाऊंड आयडेंटिफाय करणं एकदम इझी आहे. कसं इझी आहे तर रिॲक्टिव्ह H काढायचा जो मोर रिॲक्टिव्ह H आहे आणि त्या ठिकाणी Br फक्त अटॅच करा, तुम्हाला मेजर मिळाला. मला सांगा इथे 2च टाईपचे हायड्रोजन आहेत ना 1 डिग्री अँड 3 डिग्री. विच इज मोर रिॲक्टिव्ह, 3 डिग्री मोर रिॲक्टिव्ह आहे का 1 डिग्री मोर रिॲक्टिव्ह आहे, 3 डिग्री मोर रिॲक्टिव्ह आहे. मग तुम्ही 3 डिग्री H काढल्यानंतर त्या ठिकाणी Br अटॅच केलं तर तुम्हाला कंपाऊंड कोणता मिळाला, हा मिळाला. आणि त्यामुळे डोळं झाकून हा कंपाऊंड कसा लिहायचा मेजर. दिस इज मेजर कंपाऊंड. दिस इज मेजर कोणता 2 ब्रोमो 2-मिथाइल प्रोपेन आणि हा जो आहे तो कसा आहे मायनर. आलं लक्षात? कंपाऊंड मिळाले 2, त्यातला मेजर मायनर कसं आयडेंटिफाय करायचं आलं लक्षात. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. हा अल्केन दिला आहे तुम्हाला, रिएक्शन केलं आहे Br2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ लाईट आणि तुम्हाला विचारलं आहे मेजर प्रोडक्ट इज. एकदम सिम्पल आहे. ब्रोमिनेशन रिएक्शन बघा काय आहे तर रिएक्शन आहे ब्रोमिनेशन. इथे पहा रिएक्शन कोणते आहे ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशनमध्ये काय करायचं रिॲक्टिव्ह H काढायचा, त्या ठिकाणी ब्रोमिन अटॅच करायचा. सांगा आता हायड्रोजन, हा हायड्रोजन कोणता आहे दिस इज 1 डिग्री H, हा कोणता आहे 2 डिग्री H, हा कोणता आहे 1 डिग्री, हा कोणता आहे 1 डिग्री, हा कोणता आहे 3 डिग्री. विच इज मोर रिॲक्टिव्ह. तिन्ही टाईपचे हायड्रोजन आहेत 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री. विच इज मोर रिॲक्टिव्ह 3 डिग्री H इज मोर रिॲक्टिव्ह. मग हा H काढा, त्या ठिकाणी Br अटॅच करा. असा तुम्हाला कोणता कंपाऊंड मिळेल ABCD शोधा. कोणता मिळेल C मिळेल ना. 3 डिग्री H काढा, त्या ठिकाणी Br अटॅच करा अँड दिस इज मेजर कंपाऊंड. दिस इज मेजर कंपाऊंड. ऑप्शन C इज करेक्ट. समजलं सर्वांना? नोट करा. हे व्हिडिओ पॉज करा. केला व्हिडिओ पॉज
केलं नोट सर्वांनी? मी तुम्हाला क्वेश्चन देतो आहे ब्रोमिनेशनवरचा होमवर्कसाठी. केलं? व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. चला, होमवर्कसाठी तुम्हाला हा क्वेश्चन आहे. होमवर्क कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर द्यायचा. दिस इज अल्केन, दिस इज अल्केन, दिस इज अल्केन. Br2 H न्यू. मेजर प्रोडक्ट इज. आणि ऑप्शन्स आहेत ए ऑप्शन, बी ऑप्शन, सी ऑप्शन आणि डी ऑप्शन. हां, तर याचं तुम्ही काय सांगायचं आहे? मेजर प्रोडक्ट सांगायचं आहे. आलं लक्षात? तर कमेंट सेक्शनमध्ये ब्रोमिनेशन होमवर्क जो काय ऑप्शन तुमचा असेल तो ऑप्शन तिथं मेन्शन करा. समजलं? नोट करा. हे अल्केनमध्ये आपण 2 रिएक्शन कंप्लीट केलं. फर्स्ट इज क्लोरिनेशन ऑफ अल्केन अँड सेकंड इज ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. आता पाहतो आपण थर्ड आयोडिनेशन ऑफ अल्केन. आयोडिनेशन मला सांग, आयोडिनेशन म्हणजे काय करायचं? अल्केनची रिएक्शन आयोडीनसोबत करायची. एकदम इझी आहे. अल्केन आपण जनरली कसं लिहितो? RH असं लिहितो. दिस इज अल्केन, राईट? अल्केन प्लस याची रिएक्शन करायची आयोडीनसोबत. I2 काय तयार होईल? पहा, हा H आणि हा I काय तयार होईल? HI तयार होईल. HI प्लस शिल्लक करायला सांगायचं R आणि ते सेकंड I म्हणजेच काय तयार झाला? RI. तर RI म्हणजेच काय सांगा? अल्काइल आयोडाईड. दिस इज अल्काइल आयोडाईड. द सर्वात महत्त्वाचं ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल. ॲरो कोणता दाखवला आहे? रिव्हर्सिबल. रिएक्टंट्स आर कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट अँड अगेन प्रोडक्ट्स आर कन्वर्टेड इंटू रिएक्टंट्स. समजलं आहे? म्हणजे रिएक्टंटचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होतं आणि परत प्रोडक्टचं कन्वर्जन हे रिएक्टंटमध्ये होतं. याला आपण काय म्हणतो? रिव्हर्सिबल रिएक्शन होतो. आयोडिनेशन रिएक्शन इज रिव्हर्सिबल. क्लोरिनेशन कशी होती? इरिव्हर्सिबल. ब्रोमिनेशन कशी होती? इरिव्हर्सिबल. बट आयोडिनेशन इज रिव्हर्सिबल. क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन आर irreversible reactions, but iodination is reversible. Why iodination reaction is reversible? Reversible आहे मग त्याचा आपल्याला रिझन पण माहीत पाहिजे ना. why iodination reaction is reversible? इथे पहा बाय प्रोडक्ट काय तयार झालं आहे? HI. मला सांगा क्लोरिनेशनमध्ये बाय प्रोडक्ट काय तयार होतो? HCl. ब्रोमिनेशनमध्ये काय तयार होतो? HBr. HCl HBr आणि इथे काय तयार झालं आहे? HI. क्लोरिनेशनमध्ये हा बाय प्रोडक्ट HCl, ब्रोमिनेशनमध्ये हा HBr आणि आयोडिनेशनमध्ये हा HI. तर या तिन्हीमध्ये हा जो HI आहे तो HI कसा आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. काय सांगितलं मी? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. इथे जो बाय प्रोडक्ट आहे HI तो काय आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि त्यामुळे काय करतो? हा जसा HI तयार झाला की हा HI परत काय करतो? अल्काइल आयोडाईडचं कन्वर्जन तो परत लगेच कशामध्ये करतो? अल्केनमध्ये करतो. येतं सर्वांच्या लक्षात? आणि त्यामुळे ही रिएक्शन कशी होते? रिव्हर्सिबल होते. मग मला सांगा आयोडिनेशन रिएक्शन रिव्हर्सिबल होण्या पाठीमागचं कारण काय? सांगितलं आता मी रिझन. काय सांगितलं? आयोडिनेशन रिएक्शन इज रिव्हर्सिबल. का रिव्हर्सिबल? बिकॉज strong reducing agent HI form. Because strong reducing agent HI form. कारण आयोडिनेशन रिएक्शनमध्ये काय तयार होतो? तर एक स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट तयार होतो HI आणि त्यामुळे HI काय करतो? अल्काइल आयोडाईडला परत तो रिव्हर्स नेतोय अल्केनमध्ये. समजलं सर्वांना? Why iodination reaction is reversible? Because HI form in this reaction acts as a strong reducing agent and reduces alkyl iodide back to alkane. समजलं? त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट मग आता मला सांगा रिएक्शन तर आपल्याला रिव्हर्सिबल नको आहे, आपल्याला अल्काइल आयोडाईड तयार करायचं आहे म्हणजे रिएक्शन ह्याच डायरेक्शनमध्ये आली पाहिजे, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये.
रिव्हर्स जायला नाही पाहिजे, कारण रिव्हर्स गेली तर परत अल्केन मिळेल. मग आपल्याला अल्काइल आयोडाईड मिळण्यासाठी ही रिएक्शनला कुठं जावं लागेल, ह्या डायरेक्शनमध्ये फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जावं लागेल. मग फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल, इथे तयार काय झालं आहे रिड्युसिंग एजंट. मग रिड्युसिंग एजंटला नष्ट कोण करेल, त्याच्या अपोजिट ऑक्सिडायझिंग एजंट. जर तुम्ही ह्या रेशनमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट जर टाकला तर काय होणार, ऑक्सिडायझिंग एजंट काय होणार, ह्या रिड्युसिंग एजंटसोबत कंबाईन होणार आणि त्याला तो काय करणार, डिकम्पोज करून टाकणार. आणि म्हणून नेहमी रिव्हर्सिबल रिएक्शन कशामध्ये केले जाते, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे आयोडिनेशन रिएक्शन. आयोडिनेशन रिएक्शन कॅन बी कॅरिड आउट in presence of oxidizing agents. आता ऑक्सिडायझिंग एजंट कोणते, तर ऑक्सिडायझिंग एजंट कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल आयोडिक ॲसिड. आयोडिक ॲसिडचा फॉर्म्युला काय, तर HiO3, दिस इज आयोडिक ॲसिड. किंवा नायट्रिक ॲसिडचा फॉर्म्युला काय, तर HNO3. त्यामुळे जेव्हा आपण आयोडिनेशन रिएक्शन करणार तेव्हा काय लक्षात ठेवायचं की हे रिएक्शनमध्ये काय वापरायचं आहे, आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचं आहे. जर तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट नाही वापरला तर रिएक्शन परत रिव्हर्स. लक्षात पहा, आयोडिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिड वापरायचं आहे. पहा ऑक्सिडायझिंग एजंटचं काम काय, मग ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो रिएक्शनमध्ये, तर हा जो HI तयार झाला ना, HI त्याला डिकम्पोज करण्याचं काम करतो, त्याला ठेवतच नाही रिएक्शनमध्ये. डिकम्पोजेस ऑक्सिडायझिंग एजंट डिकम्पोजेस HI टू आयोडीन. I2 म्हणजे काय, आयोडीन. तर ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, डिकम्पोजेस HI टू आयोडीन. म्हणजे HIचं कन्वर्जन ते कशामध्ये करतात, I2 मध्ये करतात आणि त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये अल्काइल आयोडाईड मिळतो जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज केलं तर. आपण रिएक्शन बघूया. पहा फॉर एक्झाम्पल समजा मी इथं घेतला हा CH4 आणि मी त्याची रिएक्शन केली I2 सोबत. कोणासोबत, I2 सोबत. आयोडिनेशन रिएक्शन आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. आत्ता मी इथं ॲरोवरती आलेला एक ऑक्सिडायझिंग एजंट लिहिला. फॉर एक्झाम्पल दोन्हीपैकी कोणतं एक लिहिलं तरी चालतं आहे. मी HiO3 लिहितो, HiO3 लिहिला ऑक्सिडायझिंग एजंट. आता पहा ऑक्सिडायझिंग एजंट लिहिला की रिएक्शन कशा झाली, इरिव्हर्सिबल. कुठल्या डायरेक्शनमध्ये गेली, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये गेली. बॅकवर्ड येणार आहे का, आता नाही. कारण याच्यामध्ये काय ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग सांगा काय तयार होईल, हा H आणि हा I काय तयार झाला, HI तयार झाला. HI प्लस अजून काय तयार झालं, इथं काय राहिले CH3, त्याला काय अटॅच होणार, आयोडीन. म्हणजेच काय तयार झाला, CH3I तयार झाला. हा तयार झाला तुमचा मिथाइल आयोडाईड. तुम्ही म्हणणार सर इथं HI दिसतोय की, मग आपण HiO3 कशासाठी ॲड केला आहे, त्याच्यासाठी तर ॲड केला आहे. पहा जसा HI तयार झाल्या हा HiO3 काय करतो, त्याच्यासोबत कंबाईन होतो. बघा रिएक्शन काय होणार, पहा हा HiO3 कोण, आपला ऑक्सिडायझिंग एजंट. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे प्लस हा काय आहे, रिड्युसिंग एजंट. जसा HI तयार झाला रिड्युसिंग एजंट RA हे लगेच आपला HiO3 काय होतो, त्याच्यासोबत कंबाईन होतो आणि कन्व्हर्जन कशामध्ये होतं. पहा हे आपण काय करतोय, फक्त रिॲक्शन बॅलन्ससाठी आपण इथं 5 लिहितोय. सांग काय आहे, पहा इथे एक आयोडीन आहे आणि इथे एक आयोडीन आहे आणि इथे किती आयोडीन आहेत, 5 आयोडीन आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतोय, HIचं कन्व्हर्जन I2 मध्ये करतोय, HIचं कन्व्हर्जन I2 मध्ये. म्हणजे इथं काय लिहायचं आपण I2. मला सांग किती I2 लिहावं लागतं रे, की जेणेकरून आयोडीन बॅलन्स होतील. हा 1 आणि हे 5 टोटल 6 आयोडीन आहेत. मग आपल्याला इथे किती लिहावं लागेल की जेणेकरून I2 बॅलन्स होतील, आयोडीन बॅलन्स होतील, 3 झाले ना टोटल 6 आयोडीन प्लस शिल्लक राहिलं. बघा शिल्लक राहिलं इथे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. इथे 5 हायड्रोजन, इथे 1, 6 हायड्रोजन आणि इथले 3 ऑक्सिजन. फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत, फक्त हायड्रोजन आणि ऑक्सिजन. वॉटर तयार होणार, वॉटर H2O. किती वॉटर तयार होणार की जेणेकरून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बॅलन्स होतील. 3 वॉटर मॉलिक्यूल झाली ही रिएक्शन बॅलन्स. समजलं. जसा HI तयार झाला रिएक्शनमध्ये की तसा HI तयार झाला की तसा आपला हा HiO3 त्याच्यासोबत कंबाईन होतो आणि त्याचं कन्वर्जन तो कशामध्ये करून टाकतो, I2 मध्ये. ऑक्सिडायझिंग एजंट डिकम्पोजेस HI टू आयोडीन. दिस इज ऑक्सिडायझिंग एजंट. समजले सर्वांना हे.
आयोडिनेशन रिएक्शन रिव्हर्सिबल का आहे, मग इरिव्हर्सिबल करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण काय ॲड केलं पाहिजे आलं लक्षात, आणि ॲड केल्यानंतर रिएक्शन कशी होणार, ऑक्सिडायझिंग एजंट याच्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार, हे सगळे पॉईंट्स आपल्याला एक्झाममध्ये विचारतात आलं लक्षात. तर हे नोट करा. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनमधली लास्ट रिएक्शन आहे फ्लोरिनेशन ऑफ अल्केन. मला सांगा फ्लोरिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय असेल. आता अल्केनची रिएक्शन कशासोबत करायची, फ्लोरिनसोबत करायची. जसं आपण क्लोरिनेशनमध्ये काय करतो, अल्केनची रिएक्शन Cl2 सोबत करतो. ब्रोमिनेशनमध्ये अल्केनची रिएक्शन आपण Br2 सोबत करतो. आयोडिनेशनमध्ये आपण अल्केनची रिएक्शन I2 सोबत करतो. सेम त्या टाईप फ्लोरिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, तर अल्केनची रिएक्शन फ्लोरिनसोबत करायची. अल्केन आपण जनरली कसं लिहितो, RH असं लिहितो ना, दिस इज अल्केन, दिस इज अल्केन. अल्केनची रिएक्शन करायची फ्लोरिनसोबत F2. अल्केनची रिएक्शन फ्लोरिनसोबत करायची. पण जर तुम्ही अल्केनची रिएक्शन फ्लोरिनसोबत जर केली तर ही रिएक्शन होत नाही आणि ही रिएक्शन आपल्याला करायची पण नाही आहे. नो रिएक्शन का करायची नाही आहे. जर तुम्ही अल्केनची रिएक्शन फ्लोरिनसोबत जर केली तर आपण रिएक्टिव्हिटी सांगितली होती, कोणता हॅलोजन मोर रिएक्टिव्ह आहे, 4 हॅलोजनपैकी F2, Cl2, Br2, I2. रिएक्टिव्हिटी आपण पाठण्यामागे लिहिली आहे. F2 इज मोर रिएक्टिव्ह, तो हायली रिएक्टिव्ह आहे आणि हायली रिएक्टिव्ह असल्यामुळं तो खूप व्हिगरसली अल्केनसोबत रिएक्ट होतो आणि ही रिएक्शन कशी करून टाकतो तो, दिस रिएक्शन फ्लोरिनेशन ऑफ अल्केन इज व्हायलंट. तर ही रिएक्शन कशी करून टाकतो, व्हायलंट. म्हणजेच काय, थोडक्यात काय तर एक्सप्लोजिव्ह रिएक्शन करून टाकतो. एक्सप्लोजिव्ह कधी कधी स्फोटसुद्धा होऊ शकतो हे रिएक्शन जर आपण केली तर. एकदम व्हायलंट रिएक्शन आहे. फ्लोरिनेशन ऑफ अल्केन इज व्हायलंट रिएक्शन का, कारण F2ची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, तो हायली रिएक्टिव्ह आहे आणि हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे तो अल्केनसोबत व्हिगरसली रिएक्ट होतो आणि त्यामुळे ही रिएक्शन कशी आहे, एक्सप्लोजिव्ह रिएक्शन आहे, व्हायलंट रिएक्शन आहे आणि त्यामुळे अल्केनची आपण कधीही रिएक्शन फ्लोरिनसोबत करत नाही. मग मला सांग RF तयार होईल का या रिएक्शनमध्ये. RF जसं RCl तयार झाला होता अल्काइल क्लोराईड, RBr तयार झाला होता अल्काइल ब्रोमाइड, RI तयार झाला होता अल्काइल आयोडाईड, तसं RF ह्या रेशमध्ये तयार होईल का, तर ह्या रेशमध्ये RF म्हणजे अल्काइल फ्लोराईड तयार होत नाहीत. त्यामुळे आपण सेकंड पॉईंट का लिहितो पहा, अल्काइल फ्लोराईड आणि वर लिहू आपण अल्काइल फ्लोराइड्स म्हणजेच RF. अल्काइल फ्लोराइड्स कॅनॉट बी प्रिपेअर्ड. अल्काइल फ्लोराइड्स cannot be prepared by this method. तर या मेथडने आपल्याला अल्काइल फ्लोराईड तयार करता येत नाहीत, कारण ही रिएक्शन कशी आहे, व्हायलंट रिएक्शन आहे. समजलं. मग अल्काइल फ्लोराईड तयार करायचे कसे, RF तयार करायचा कसा, तर हे आपल्याला 12वीमध्ये आहे, हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स ह्या टॉपिकमध्ये. तर इथपर्यंत समजलं तुम्हाला. तर ही झाली अल्केनची फर्स्ट सबस्टिट्यूशन रिएक्शन, कोणती, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. तर आपण 3 सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहतोय, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, नायट्रेशन ऑफ अल्केन अँड सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर ठीक आहे, तर इथे आपण फर्स्ट सबस्टिट्यूशन रिएक्शन कंप्लीट केले, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. तर आपण नेक्स्ट लेक्चरला नायट्रेशन आणि सल्फोनेशन आपण पाहूया. थँक्यू.